नमस्कार मंडळी, कसे आहात? तुम्हाला आज मी पावट्याची आमटी कशी बनवायची आहे ती दाखवत आहे. चला तर मग लागणारं साहित्य दाखवते. ह्या बघा पावट्याच्या शेंगा आणल्या. ह्या आम्ही दारातच पावटा लावला आहे. आता ताज्या ताज्या शेंगा तोडून आणल्या त्या. मग ह्याची तुम्ही पावट्याची आमटी केली तरी चालते किंवा मसाले भात केला तरी चालते, सुक्की भाजी बनवली तरी चालते. हा पावटा खूप टेस्टी लागतो आणि चवीला लागतो. हे बघा मंडळी, आमटीत घालण्यासाठी मी मसाला चेचून घेते. हे बघा, एक कट्टा लसूण सोलून घेतला आहे. हे चेचून घेते आणि यामध्ये खोबरं घालून घेते. हा झाला आहे मसाला चेचून. आता हा पावटा सोलून घेतला आहे. हा टमाटा एक चिरून घेतला आहे. हा कांदा एक चिरून घेतला आहे. हा घरचा लाल तिखट मसाला घेतला आहे. हे शेंगदाण्याचं कूट घेतले. हे जिरा पावडर घेतल्या. हे 2 चमचे तेल घेतले. चवीपुरतं मीठ घेतले. चला तर मग फोडणी द्यायला घेऊया. हे बघा, तेल घातले. यामध्ये आता कांदा टाकून घेते. कांदा असा लाल छान भाजून घ्यायचा एकसारखा. कांदा थोडासा भाजला की त्यामध्ये टमाटो टाकून घ्यायचं. मग आता टॅमॅटो छान भाजून घेते. एकसारखं हलवून घ्यायचं. टमाटो थोडा नरम होईपर्यंत भाजायचा. आता टमाटो भाजून झाले. यामध्ये आता पावटा भाजायला वतून देते. आता पावटा टाकून घ्यायचा यात. हा पावटा एकसारखा हलवायचा मीडियम गॅस करून, म्हणजे लवकर शिजला जातो. असा एकसारखा पावटा हलवून घ्यायचा. तेलात भाजल्यामुळं आमटीला चव पण छान येते आणि पावट्याचा कलर असा बदलला जातो. आता ह्यामध्ये लाल तिखट टाकून घ्यायचं. ते एकसारखं हलवायचं. यामध्ये आता शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं. त्यात जिरा पावडर टाकायची. यामध्ये मीठ टाकायचं. हा मगाशी मसाला चेचून घेतलेला यामध्ये टाकून घेते. एकसारखं आता भाजून घेते. असं हलवून घ्यायचं एकसारखं. हे आता भाजून झाले. यामध्ये आता पाणी वतून घ्यायचं. उकळी येईपर्यंत गॅस मोठा करायचा. उकळी आल्यावर मग गॅस बारीक करून मंद आचेवर शिजत ठेवायचं. तुमच्या आवडीनुसार यात पाणी वतायचं किती पाहिजे तेवढं. तुम्हाला पाहिजे असलं तर घट्ट बनवू शकता. आमच्या घरी पातळच आमटी आवडते भाकरीसोबत. पातळ आमटी पण छान लागते आणि घट्ट केली तरी पण छान लागते. हे बघा, या आमटीला 15 मिनटं वेळ लागतो शिजण्यासाठी. शिजून झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते. हे बघा, आपली आमटी तयार झाल्या. अशी पावटे शिजल्यात. आणि आता यामध्ये कोथिंबीर घालून घेते चिरलेली. असे एकसारखं हलवून घेते. असं पावट्याची कटाची आमटी तयार झाली. ही आमटी आता एका प्लेटमध्ये काढून टाकवते. हे बघा, आमटी किती छान झाल्या. हे भातासोबत भाकरीसोबत खूप छान लागते. तुम्ही बी अशीच आमटी बनवा आणि मला नक्की कळवा. जर मंडळी माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.